नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी अमृताची हात जोडून माफी मागत असते. कावेरी म्हणत असते की अमृता, मी तुझी हात जोडून माफी मागते. मी तुझ्यावरती चुकीचे आरोप केले त्यासाठी खरंच सॉरी. आणि इथे आता माच्यासमोर कावेरी मुद्दामूनच अमृताची माफी मागते. कारण जर अमृताची माफी कावेरीने मागितली नसती तर इथे माने मागितली असती आणि अमृताला तेच हवं असतं. तिला प्रत्येक वेळेला इथे माला झुकवायचं असतं आणि ते कावेरी बघू शकत नसते. त्यामुळे कावेरीला असं वाटतं की मला माफी मागावी लागली तरीसुद्धा चालेल, पण मी माला माफी मागू देणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अमृता म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात. तुमचा हात आहे ना, तो प्रत्येक वेळेला मला आशीर्वाद देण्यासाठीच उचलला पाहिजे, माफी मागण्यासाठी नाही. तेव्हा इथे अमृता कावेरीला मिठी मारते आणि मिठी मारण्याचं नाटक करत तिच्या कानाजवळ जाऊन तिला सांगते, बघितलंस, माझ्यावरती उघडणारा प्रत्येक हात नंतर माफी मागण्यासाठीच उचलतो. बघितलंस ना, मगाशी थोबाडीत दिलीस आणि आता तुला त्याच हाताने माफी मागावी लागते. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, कावेरी वहिनी, तुम्ही प्रत्येक वेळेला या घराला वाचवत असता. या घरासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, स्वतः तुम्ही झटत असता. देव करो आणि तशी बुद्धी मलाही येऊ दे. मलासुद्धा या घराला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी करायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते की मला दोन्ही सुना देवाने अगदी गुणी दिलेल्या आहेत, चांगल्या दिलेल्या आहेत. दोन्हीही सुना माझ्या घराला सांभाळणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुलक्षणाला आनंद होतो की अमृता आणि कावेरी या दोन सुना या घराला सांभाळण्यासाठी अगदी उत्तम आहेत असं मला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, मा यश आणि उदय या दोघांकडे बघत असते. तेव्हा इथे कावेरीला कळत असतं की अमृता अजिबात चांगली नाही आहे. या वेळेलासुद्धा स्वतःवरचा आलेला सगळा आरोप इथे आता दुसऱ्या व्यक्तीवरती, यमुनावरती टाकून मोकळी झालेली असते ही अमृता. ही गोष्ट बरोबर कावेरीला कळलेली असते. तेव्हा अमृता आपल्या रूममध्ये येते आणि तिच्या पायाला जे लागलेलं असतं तिथे तिने नकली नख लावून ठेवलेला असतो. तिच्या करंगळीचा नखसुद्धा तुटून गेलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिने आता नकली नख लावल्यानंतर तिची त्या ठिकाणी जखम झाली हे कुणालाही कळत नाही. तेव्हा अमृता म्हणते, कावेरी वहिनी, अगं माझ्याबरोबर पंगा घेणं तुला चांगलंच महागात पडणार आहे. मला एक्सपोज करायला जात होतीस ना, बघितलंस ना, तू माझं अजिबात वाकडं करू शकणार नाही आहेस. आता बघ, तुझ्या या घराला तुझ्याच घरामध्ये राहून कसं उद्ध्वस्त करून टाकते, कसं तोडून टाकते ते बघच तू, असं इकडे अमृता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुना चिडलेली असते. यमुना म्हणत असते, कावेरी, तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला ह्या आउट हाऊसमध्ये येऊन राहावं लागतंय. आणि तेव्हा तिला आठवतं कशा पद्धतीने यमुनाच्या माने थोबाडीत दिलेली असते. अगदी 2-4 थोबाडीत मारलेली असतात आणि मा म्हणालेली असते, जर तू या घरामध्ये राहिलीस तर घरामध्ये पुन्हा एकदा विघ्न आणण्याचे प्रयत्न करशील आणि आता मला तुझ्या रूपामध्ये कुठलंही या घरामध्ये विघ्न नको आहे. तेव्हा आता एकच काम करायचं, इथून निघायचं आणि आउट हाऊसमध्ये जाऊन राहायचं, कारण हे लग्न सुखरूपरित्या पार पडलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुना म्हणत असते की कावेरी, सोडणार नाही मी तुला. तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला ह्या आउट हाऊसमध्ये येऊन राहावं लागतंय. तुझ्यामुळे माने माझ्या थोबाडीत दिली आहे ना, अमृता आणि कावेरी, तुम्हाला दोघींनासुद्धा सोडणार नाही आहे मी. तेव्हा इथे आता अमृतासुद्धा तेच म्हणत असते की या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे आली आहे. त्यामुळे माझं भांडं एवढ्या सहजासहजी कुणीही फोडू शकणार नाही आहे. कावेरी, तुझ्यावरती तर आता माझं बारीक लक्ष असणार आहे, पण तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी या घराला उद्ध्वस्त मात्र मीच करणार. तेव्हा यमुना म्हणत असते, कावेरी, सोडणार नाही आहे मी तुला. मला माहिती आहे तुझं अफेअर आहे आणि मी लवकरच तुला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, यमुनाला कळलं की अफेअर आहे, पण तेच अफेअर इकडे आता यश बरोबर आहे हे मात्र तिला माहिती नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. कावेरी म्हणत असते, हे काय चाललंय? आजसुद्धा ती अमृता वाचली.
तिच्या विरोधात इतका मोठा ठोस पुरावा मिळवला, पण काही उपयोग झाला नाही. एका बाजूला ती अमृता कारस्थानं करतेच आहे, तिच्या विरोधात एकही पुरावा मिळत नाही आहे, मला ती खूप चांगली वाटते. आणि एका बाजूला यश आणि तिचं लग्न ठरलं आहे, तर दुसऱ्या बाजूला माझं आणि उदय भाऊजींचं लग्न ठरलं आहे. उदय भाऊजींना मी त्यांची आता बायको वाटायला लागली. देवा, हा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, कसा सोडवू हा गुंता मी? तेव्हाच प्रेक्षकांनो, कावेरी विचार करत असताना यश मागून येतो आणि कावेरीला मिठी मारतो. तेव्हा इथे कावेरी पहिली तर घाबरलेली असते, पण नंतरला तिला कळतं की तो यश आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृता इथे जे काही कारस्थान करते ते यशला माहिती असतं. तेव्हा कावेरी म्हणते, यश, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही या. तेव्हा यश म्हणतो, काय झालं, तुम्ही एवढं टेन्स का दिसताय? तेव्हा कावेरी म्हणते, का तुम्हाला टेन्शन आलं नाही आहे का? त्या अमृताच्या विरोधात आपण इतके पुरावे गोळा करतोय, ती सगळे आपले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमधून ती बाहेर पडते. माझ्यासमोर ती साळसूतपणाचा आव आणते. आणि आता तर काय, तुमचं आणि अमृताचं लग्न ठरलंय आणि माझं आणि इथे उदय भाऊजींचं लग्न ठरलंय. ही लग्नी जर झाली तर काय करायचं आपण? आपले प्लॅन दिवसेंदिवस इथे फेल होत चालले आणि ती अमृता जिंकत चालले. याचं तुम्हाला टेन्शन नाही आलंय का? तेव्हा इथे यश म्हणत असतो, कावेरी, अगं शांत हो, तुझ्या मेंदूला थोडा आराम दे. तुझा मेंदू किती विचार करतोय, प्लीज त्याला जरा शांत राहायला सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश कावेरीला शांतपणे बसायला सांगतो, तिच्या मेंदूला थोडा आराम करायला सांगतो. आणि इथे कावेरीचा हात हातामध्ये घेऊन तो हात आपल्या हृदयावरती ठेवतो. आणि यश कावेरीला म्हणत असतो की कावेरी, काहीही झालं ना तरीसुद्धा माझं आणि अमृताचं लग्न होणार नाही आहे. कारण का, या हृदयात फक्त तुम्ही आहात. बघा ना, इथे फक्त तुमचं नाव आहे, ते म्हणजे कावेरी. तुम्हीच आहात फक्त. इथे दुसरं कुणीही जागा घेऊ शकत नाही, अमृतासुद्धा नाही. ही जागा फक्त तुमची आणि तुमचीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी खूपच जास्त लाजते आणि ती जात असताना तिचा पदर यशच्या पायामध्ये अडकलेला असतो. यश आता तिचा पदर पकडतो आणि इथे कावेरीला आपल्या जवळ खेचून घेतो. त्यानंतर तो म्हणतो, हे बघा, मी आपल्यासाठी काय आणले, जे फक्त तुमच्यासाठीच आहे, कारण ती जागा मनातली तुम्ही मिळवली. तेव्हा इथे यशने आता चिसौका, अमृता आणि चिरंजीव यश अशी छोटीशी पत्रिका तयार केलेली असते आणि ती पत्रिका आता कावेरीला दाखवलेली असते. ती पत्रिका बघून कावेरी खूपच जास्त लाजते आणि तिला ते सरप्राईज फारच आवडतं. तेव्हा ती आपल्या रूममध्ये विचार करत असताना ती म्हणत असते की आता हे छोटंसं सरप्राईज कुणाच्या हाती लागायला नको, नाहीतर जर कुणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा ती आपल्या कपाटामध्ये सगळ्यात खाली आता लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आता आलेली असते, ती म्हणजे विद्या. विद्या आलेली असते. विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी. कावेरी खूप घाबरते. तिला असं वाटतं दुसरं कोणी आलं की काय. तेव्हा ती मागे वळून बघते आणि म्हणते, विद्या वहिनी, तुम्ही आहात काय? तेव्हा विद्या म्हणते, कावेरी वहिनी, मला माहिती आहे तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना. म्हणजे बघा ना, इथे तुमचं आणि उदय भाऊजींचं लग्नसुद्धा यश भाऊजींच्या लग्नाच्या वेळीच होणार. याने तुम्हाला टेन्शन तर आलंच असेल ना. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, विद्या वहिनी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. यश मला म्हणालेत की ते नक्की काही ना काहीतरी करतील. लग्न होणार आहे, पण माझं आणि त्यांचंच लग्न होणार आहे, असं मला यश म्हणालेत. आणि आता यश म्हणालेत म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना आमच्या लग्नाच्या बाबतीत. त्यामुळे आता आमचं लग्न होणार हे नक्की. तेव्हा विद्या म्हणत असते, अरे वा, यश भाऊजी म्हणालेत का की तुमचं लग्न होणार म्हणून? मग होणारच. मला तर खूप टेन्शन आलं होतं हो, खूप टेन्शन. दृष्ट करते माझ्या खरोखर आता होणाऱ्या भावी वहिनींची. तुम्ही ऑफिशियली माझ्या वहिनी होणार आहात. आता तुमचं आणि यश भाऊजींचं लग्न होणार आहे. मला तर बाई खूप आनंद झाला आहे. मी आत्ताच थोडं नाचून घेते. नाशिकवरून मी इथे ढोल ताशेच मागवते आणि विद्या इथे आता तोंडानेच म्युझिक वाजवते. ती म्हणत असते की ततर 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 आणि एकटीच आता जोर जोरात नाचत असते. तेव्हा इथे कावेरी म्हणते, विद्या वहिनी, अहो प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. हे बघा, आत्ताच कुणाला काही कळायला नको.
तेव्हा कावेरी म्हणते, तुमच्याकडे एक काम आहे. विद्या म्हणते, हो माहिती आहे, लग्नामध्ये खूप कामं असतात. तेव्हा कावेरी म्हणते, तशी कामं नाही, चला माझ्याबरोबर, एक काम आहे तुमच्याकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृताला 15 मिस कॉल आलेले असतात. अमृता म्हणत असते, बापरे 15 मिस कॉल, कुणाचा जीव चालला आहे, कुणाला माझ्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा ती फोन करते आणि म्हणते, कोण बोलतं आहे? तेव्हा तिथे एक मुलगा बोलत असतो. तो म्हणत असतो की हो मॅडम, मीच बोलतोय. तुम्ही माझ्याकडून विषारी फुलं घेतली होतीत ना गणपतीच्या दिवशी? तेव्हा अमृता म्हणते, मला आता कुठलीही फुलं नको आहेत, कळलं ना तुला? चल आता फोन ठेवून दे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, मॅडम अहो पण ती फुलं आता मला हवी आहेत. तेव्हा अमृता म्हणते, काय? हे काय बोलतोयस तू? तेव्हा इथे तो मुलगा म्हणत असतो, हो मी तुम्हाला ती विषारी फुलं दिली होती ना. अहो तुमच्या घरामध्ये ती फुलं दिली होती, याचा अर्थ तुम्ही त्या फुलांचा काहीतरी चुकीचा वापर केला असेल आणि तुम्ही त्या विषारी फुलांबद्दल तुमच्या घरच्या लोकांना काही सांगितलं आहे का? त्यांना जर कळलं ती विषारी फुलं मी तुम्हाला दिली होती तर त्यांना सत्य समजेल. तेव्हा माझं तोंड बंद करण्यासाठी मला 5 लाख रुपये द्या. तेव्हा अमृता म्हणते, मी तुझ्यासारख्यांना भीकसुद्धा घालत नाही, कळलं ना? काय करायचं आहे ते कर, मी तुला 5 लाख रुपये देणार नाही. आणि तेवढ्यातच अमृता फोन कट करून रागाने जाताना यश तिथे येतो आणि ती यशला नेहमीप्रमाणे धडकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आणि विद्या दोघीजणी आता अमृताच्या रूममध्ये आलेल्या असतात. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय का इथे आपल्याला काही ना काहीतरी त्या अमृताच्या विरोधात पुरावा मिळेल? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हो विद्या वहिनी, निदान आपण प्रयत्न तरी करूया ना, आपल्याला काही मिळते का त्याचा? तेव्हा इथे आता अमृता तिथे नसते, अमृता बाहेर असते आणि इथे विद्या आणि कावेरी दोघीजणी रूममध्ये शोधाशोध करायला आलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने कपाट उघडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक साडी असते. ती साडी यशने कावेरीला दिलेली असते, पण ती साडी कावेरी अमृताला आणून देते, कारण तिचं आणि यशचं लग्न ठरलेलं असतं म्हणून. तेव्हा तिथे आता आलेली असते विद्या. विद्या म्हणते, काय झालं कावेरी वहिनी, ही साडी का तुम्ही बघताय त्या अमृताची? तेव्हा इथे कावेरीला आठवतं, ती साडी यशने कावेरीसाठी ठेवलेली असते आणि त्याने लिहिलेलं असतं चिठ्ठीवरती की तुमचंही माझ्यावरती जर प्रेम असेल ना, तर ही साडी नेसून तुम्ही माझ्या समोर या, म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि कावेरीला ती साडी फारच आवडलेली असते. पण नंतरला इथे सगळ्यांसमोर म्हणते की मी अमृताचं आणि यशचं लग्न ठरवलं आहे. तेव्हा कावेरी ती साडी घेते आणि ती अमृताला नेऊन देते आणि म्हणते, ही घ्या, ही साडी तुम्हाला ठेवा, कारण या साडीवरती फक्त तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं, कारण त्या साडीसाठी ती मुलगी अमृता अजिबात योग्य नाही आहे. माने लग्नासाठी होकार दिला होता म्हणून ती साडी मी तिला परत दिली होती, पण अमृता इतकी नालायक आहे. तेव्हा मला तिचं सत्य माहिती नव्हतं की ती हे घर उद्ध्वस्त करायला आली आहे, पण आता मला सत्य समजलं आहे. तेव्हा मी साडीसुद्धा तिलाही घेऊ देणार नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, यश म्हणतो, काय झालं अमृता, तू इतकी घाबरल्यासारखी का दिसतेस? तेव्हा अमृता म्हणते, कोण मी? नाही रे, मी कशाला घाबरू? अरे हे असतात ना, ज्यांना मॅडम तुम्हाला कर्ज हवं आहे का, लोन हवं आहे का, त्यांच्यासारखे फोन येतात, त्यांच्यावरती चिडले होते. तेव्हा यश म्हणतो, हो का? हे बघ, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगत जा. तू माझी होणारी बायको आहेस आणि मी तुझा होणारा नवरा. त्याच्यामुळे जर काही अडचण असेल तर प्लीज मला सांग. तेव्हा इथे अमृता म्हणते, हो नक्की नक्की मी सांगेन. त्यानंतर कावेरी म्हणत असते की विद्यावहिनी, काहीही झालं ना तरीसुद्धा मी अजिबात ही साडी त्या मुलीकडे आता राहू देणार नाही आहे, कारण तिचा काही अधिकारच नाही आहे. तेव्हा अमृता आता येते रूममध्ये आणि ती म्हणते, कावेरी वहिनी, तुम्ही इथे काय करताय माझ्या रूममध्ये? तेव्हा कावेरी एक चादर घेते आणि ती हातातली साडी आता लपवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अमृता म्हणते, मी नसताना तुम्ही इथे काय करताय आणि का बरं? तुम्ही माझ्या कपाटातून ही चादर का काढली? द्या बरं इकडे, चादर द्या. तेव्हा इथे सुलक्षणा आलेली असते. सुलक्षणा बघते प्रेक्षकांनो, कावेरी आणि अमृता या दोघींमध्ये काहीतरी वाद सुरू आहे. तेव्हा तिथे सुलक्षणा येते आणि म्हणते, काय गं, काय झालं तुमचं? आणि कावेरी, विद्या, तुम्ही काय करते अमृताच्या रूममध्ये आणि ही चादर का हातामध्ये घेतली आहेस तुझ्या? तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे एक काम केलेलं असतं. कावेरीने हातातली साडी लपून ठेवलेली असते आणि ती चादर आता वरती ठेवलेली असते.
मा म्हणते, कावेरी अगं तू इथे काय करतेस अमृताच्या रूममध्ये आणि ही चादर का हातामध्ये घेतली आहेस? तेव्हा इथे कावेरी आता खूपच जास्त घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता यश अमृताला आवाज देतो आणि अमृताजवळ बोलण्याचा प्रयत्न करतो. तिला मुद्दामूनच मिठी मारतो आणि तिच्या इथे बॅगमध्ये यशने आता स्वतःचा फोन टाकून ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमृता ही यशचा फोन घेऊन निघून गेलेली असते आणि आता यशच्या फोनवरून कावेरीला फोन आलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो कावेरी जेव्हा फोनवरती बोलायला जाते ती म्हणते हॅलो. तेव्हा इथे आता अमृता गेलेली असते त्या मुलाला भेटायला आणि ती विचारत असते की तू मला सांग ना, तू कुणाला त्या फुलांबद्दल घरामध्ये सांगितलेस का? तो मुलगा म्हणतो नाही नाही, मी आधीच कशाला ना सांगू. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला हवे तेवढे पैसे द्या, मी माझं तोंड बंद करतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमृता खूपच टेन्शनमध्ये येते, कारण तो मुलगा तिला आता पैशांसाठी ब्लॅकमेल करत असतो. 5 लाख रुपये मागत असतो तोंड बंद ठेवण्याचे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यशने साखळ्या आणलेल्या असतात आणि तो इथे साखळी प्रेमाने कावेरीच्या पायामध्ये घालत असतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे उदय आलेला असतो. इथे यश आणि कावेरी दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. यश तिच्या पायामध्ये साखळी घालत असतो आणि इथे आता उदय त्या दोघांना बघत असतो.